घरामध्ये भाजीला काही नसेल तर या पद्धतीने शेवभाजी करून खायची। त्यासाठी तव्यावरती 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा पातळ पातळ कापून चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा लाल झाला की त्यामध्ये पातळ कापलेलं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं। भाजलेल्या कांदा खोबऱ्याबरोबर लसूण, आलं, टोमॅटो थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं आणि भाजीसाठी वाटण तयार करून घ्यायचं। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्याच्यामध्ये वाटण चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि घरातील काळा मसाला टाकायचा। इथे आपण स्वादपूर्णचा घरगुती काळा मसाला आणि शाही गरम मसाला वापरलेला आहे। स्वादपूर्णचा घरगुती काळा मसाला, शाही गरम मसाला, मटन मसाला, लाल मिरची पावडर हे हाताने बनवलेले मसाले तुम्हाला मिळून जातील। काळा मसाला, गरम मसाला बरोबरच आपण धना पावडर आणि थोडीशी हळद सुद्धा वापरलेली आहे। वाटणला तेल सुटलं की त्यामध्ये मसाले सुद्धा फ्राय करून घ्यायचे। मसाले सुद्धा चांगले फ्राय झाले की थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही तयार करायची आणि 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं। ग्रेव्ही उकळत आहे तोपर्यंत शेवसाठी पीठ लावून घेऊयात। त्यासाठी 1 मोठा चमचाभर बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर तेल टाकून मिक्स केलं। थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर पीठ लावून घेतलं। इथे भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि भजी तळण्याचा जो झारा असतो त्याच्या मदतीने इथे शेव रगडून घ्यायची। बेसन पिठामध्ये तेल टाकलेलं असल्यामुळे शेव पटापट रगडल्या जाते। चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करायचं। भाजीला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करून 3-4 मिनिटं भाजीला उकळवून घ्यायचं। घरगुती शेवभाजी तयार आहे। चुरलेली बाजरीची भाकरी, चपाती, भातावरती 1 नंबर लागते। लिंबू पिळून एन्जॉय करायची। फुल व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे।